नमस्कार मित्रांनो, कोकणी पाऊलवाटामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या कोकणी पाऊलवाटा निघालेले आहेत सह्याद्रीकडे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या काही गमती जमती आपण नेहमीच अभ्यासत असतो, बघत असतो, पाहत असतो। तर आज कोकणी पाऊलवाटा निघालेले आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी असलेलं ऐतिहासिक एक प्राचीन असं ठिकाण ज्याला भारताच्या राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा आहे, अशा राष्ट्रीय स्मारकाची आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी जाण्यासाठी आपण मुंबईकडून येत असाल, पुण्याकडून येत असाल तर कर्जत हे मध्यवर्ती ठिकाण आहे। कर्जत रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर आपण तिथून साधारणतः एक 15-20 मिनिटं अंतर पुढे चालल्यानंतर आपल्याला कोंदिवडे किंवा कोंढाणे गावासाठी उल्हास नदीच्या पात्रावर असलेल्या ब्रिजजवळ आपल्याला तिथून इको किंवा रिक्षा मिळतात। त्या पकडून आपण कोंदिवडे किंवा कर्जत कोंढाणे गावामध्ये येतो आणि तिथून आपला प्रवास उल्हास नदीच्या खोऱ्यापासून खऱ्या अर्थानं उल्हास नदीच्या या भागातून आपण वरती प्रवास करतो। तर आपण आज निघालोय सह्याद्रीच्या सफरीवरती आणि त्यात आपण अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत कोंढाणे बौद्ध लेणी। आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आहोत जिथून खऱ्या अर्थानं 2 वाटा निघतात, समजायला देखील सोपे आहेत। जर नवखे असाल तर हमरस्त्याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला अडचण होणार नाही। आणि जर का तुम्हाला या प्रदेशाचा अनुभव असेल, सह्याद्रीचा अनुभव असेल, तुम्ही जुने ट्रेकर असाल तर मी सांगतो त्या मार्गाला रेफर करा जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल, सोपा होईल। तर या ठिकाणी आपण आल्यानंतर हा माझ्या पाठी जो तुम्हाला दिसतोय हा असं म्हटलं होतं की हा एक रस्ता आहे जो आपल्याला कोंढाणे लेणीकडे आणि तिथून राजमाचीकडे घेऊन जातो। तर इथून तुम्हाला 2 टप्पे चढावे लागतात आणि माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघितलं असाल तर या मार्गाने तुम्हाला एका टप्प्यामध्ये वरती जाता येतं जिथं जास्त चढण नाही आहे, सोपा रस्ता आहे। हा ज्यावेळी लेणीवरती काही कामकाज चालू होतं संवर्धनाचं त्याच्यासाठी हा रस्ता तयार केला होता। अतिशय सोपा आहे, आपण ह्या रस्त्याचा उपयोग करू शकता जेवढे करून तुमची दमछाक होणार नाही। तर या मार्गाचा देखील तुम्ही वापर करू शकता। कोणत्याही गोष्टीला इजा पोचणार नाही अशा पद्धतीनं आपलं वर्तन असायला पाहिजे, तरच तुम्ही सह्याद्रीमध्ये चांगल्या पद्धतीनं रांगू शकाल, सह्याद्रीमध्ये बागडू शकाल आणि सह्याद्रीबरोबर फिरू शकाल। आत्ता आपण पहिल्या टप्प्यावरती आलेलो आहोत। जसं मी तुम्हाला म्हटलं की हा सोपा रस्ता आहे, सहज येऊ शकता। अगदी मी 5 ते 10 मिनिटांमध्ये इथं आलेलो आहे, अतिशय छोट्या कालखंडामध्ये। नाहीतर हा तुम्हाला सरळ उभी चढाई करून यावं लागतं। त्यापेक्षा हा जो मार्ग आहे, मी ज्या मार्गाने आलेलो आहे हा मार्ग सोपा आहे। सगळ्यांनी त्याचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला सोपा जाईल। तर इथून मग आपला पुढचा प्रवास सुरू होतो ज्याला आपण असं म्हणतो की लेणीपर्यंतचा। तर तो मार्ग देखील आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, अंतिम आणि फायनल टप्प्यामध्ये लेणीचे आहोत आपण। लेणी अगदी जवळ आली तरी दिसत नाही, त्या ठिकाणी असा घनदाट निसर्ग आहे आणि त्या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत। हा पाठी पाहू शकता, याच भागामध्ये लेणी आहेत जे तुम्हाला पाहायची देखील आहेत। तर या कोकणी पाऊलवाटा आपण खास करून पहिलाच आपला हा ब्लॉग असणार आहे ज्याच्यावरती आपण कोकणाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात करतोय। तर निश्चितच संपूर्ण कोकण, संपूर्ण महाराष्ट्र आणि मग उभा भारत हे आपल्या कोकणी पाऊलवाटा निश्चित पाहतील। तर मित्रांनो, चला
पाहूया या 2200 वर्षापूर्वीचा देशदीप्यमान इतिहास काय आहे तिथे, काय नाही, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि तो केवळ 1000-1200 वर्षाचा नाही, तर 3 ते 4 लाख वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे आदिमानवाचा कालखंड देखील या कोकणानं अनुभवलेला आहे. तर सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत कोकणी पाऊलवाटांमध्ये. तर आत्ता सध्या लेणीकडे चाललेलो आहोत आपण आणि मग आपला पुढचा प्रवास देखील असणार आहे. तर तुर्तास आजच्या या ब्लॉगमध्ये जरी आपण लेणी कवर करतोय, मग आपण कोकणाचं प्रवेशद्वार डिस्कवर करणार आहोत. तर लेणीप्रेमी लोकांनी किंवा लेणी संघटनांनी, ज्या लोकांना लेणीबद्दलची आस्था आहे, अशा लोकांनी या ठिकाणी या लेणीचा बोर्ड देखील लावलेला आहे. तर आपलेच मित्र आहेत, आपलेच सहकारी आहेत ज्याने हा बोर्ड लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा इथे माहितीचा बोर्ड आहे. सविस्तर माहिती देखील आपण या ठिकाणी अनुभवणारच आहोत. स्मारक आणि पुरातत्वीय अवशेष अधिनियम कलम 24 तसेच संशोधीकरण झालेले 2010द्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून काय आहे घोषित करण्यात आलेलं आहे. कोणी व्यक्ती या स्थळाची नासधूत, हानी, परिवर्तन, विद्रुपीकरण करत असेल, त्या स्मारकाचा दुरुपयोग जरी होत असेल तरी त्याला 2 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड अशा दोन्ही शिक्षेस तो पात्र आहे. पुढे जर आपण आलो तर या कायद्यानुसार म्हणजे ह्या क्षेत्राला कशा पद्धतीनं निर्बंधित क्षेत्र केलेलं आहे, निषिद्ध क्षेत्र आहे बघा. प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे सुधारणा आणि विधिमान्यकरण 2010चे कलम 20A आणि 20B यानुसार हे संरक्षित स्मारकाच्या सीमेपासून 100 मीटर व त्यापलीकडे 200 मीटर क्षेत्र हे खनिकर्म किंवा बांधकाम करण्यास काय आहे निषिद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ते करू शकत नाहीत. त्यानुसार प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे कलम 30A नुसार या ठिकाणी या कोणत्याही परिस्थितीची इमारत किंवा पुनर्निर्माण तुम्ही करू शकत नाही. कलम 30B नुसार या क्षेत्रात कोणत्याही पद्धतीचं निर्माण किंवा नवनिर्माण, वृद्धी, परिवर्तन अशी सक्षम कार्य तुम्ही करू शकत नाही. राष्ट्रीय स्मारकाचं प्राधिकरण त्यांच्या पूर्व अनुमतीनुसार करण्यास मनाई आहे. कलम 30B नुसार या ठिकाणी या क्षेत्रात विना अनुमती कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य होत असल्यास त्या व्यक्तीलाही 2 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे. आता हे सगळे तुम्ही बघितल्यानंतर अनेक स्थळांची दुरावस्था आहे, मात्र पुरातत्व खात्यानं फक्त नाममात्र हा बोर्ड तुम्हाला लावलेला या ठिकाणी बघायला मिळतो. साहजिकच आहे, आपला वारसा आहे, कोकणाचा दैदिप्यमान इतिहास आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे, कर्जत तालुक्यामध्ये आहे, तर स्वाभाविकच पालघरपर्यंत आपली ही कोकण किनारपट्टी जी आहे हा संपूर्ण आपला कोकणाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे ही स्मारकं काय केली पाहिजेत, जतन झाली पाहिजेत. तर ह्याचीच आहे, पण तत्पूर्वी आपण थोडीशी पोटपूजा करूया आणि मग आपण लेणीबद्दल माहिती घेऊया. तर आजच्या या प्रदेशामध्ये तुम्ही जे आलात, पाहिलात, बघणार आहात, जे काही बघणार आहात ते विलक्षण असणार आहे. कल्पना करू शकत नाही आपण अशी वास्तू आहे. इतकं सुंदर कातळ शिल्प महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अजरामर ठरणार आहे आणि त्यातल्या त्यात कोकण म्हटल्यानंतर या सह्याद्रीच्या रौद्र पाषाणाला छेदून खऱ्या अर्थानं हे कातळ शिल्प निर्माण झालेलं आहे. तर त्यावेळी माणसाच्या प्रगतीची अवस्था काय असेल हे देखील अभ्यासता येते. तर चला थोडीशी पोटपूजा करू आणि मग आपण लेणीबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, फायनली आपण कोंढाणा लेणीची माहिती घ्यायला सुरुवात करतोय. तर आजपासून साधारणतः 2200 वर्ष पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला प्राचीन इतिहासाचा एक ऐतिहासिक दाखला या ठिकाणी बघायला मिळतो. कोंढाणे बौद्ध लेणी ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची लेणी, जिची निर्मिती इसवी पूर्व 2ऱ्या शतकात झालेली आहे आणि तेथून सलग 400 वर्ष या लेणीमध्ये आपल्याला छोटी मोठी बांधकामं बघायला मिळतात.
मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचा जर आपण भाग बघितला तर या ठिकाणी सातवाहनांचं अधिराज्य होतं. सातवाहन हा महाराष्ट्र राज्याचा पहिला ज्ञात राजवंश आहे की ज्याच्यापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सुरू होतो. या लेणीचं खऱ्या अर्थानं संशोधन झालेलं आहे 1830 मध्ये. 1830 मध्ये विष्णू शास्त्री नामक व्यक्तीनं या धरोहराचं काय केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. गमतीचा भाग असा आहे की हे त्यावेळी अतिशय बिकट अवस्थेमध्ये याला आपण बघू शकतो. आजची जी अवस्था आहे थोडीफार चांगली बघायला भेटू शकते, परंतु तशी बघायला गेली तर या ठिकाणी खूप कामाची गरज आहे. खरं तर पुरातत्व खात्यानं अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. हे बाहेरच्या जगामध्ये असतं तर कदाचित त्या देशाने याला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं असतं की आज या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसती. एवढी गर्दी तुम्हाला या स्मारकामध्ये अनुभवता आली असती, कारण त्या देशांना त्यांच्या देशातील ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व माहिती आहे. आपला देश असं आहे की आपल्या देशाला आपल्या ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व अजिबात नसल्या कारणानं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काहीसं इथंही देखील झालेलं आहे. पण 1830 मध्ये ज्यावेळी या लेणीचं संशोधन झालं त्याच्यापूर्वी ही लेणी काय होती, दुर्गम म्हणजे निर्मनुष्य होती. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं मनुष्यवस्ती नव्हती. 1830ला संशोधन झालं. 1830 नंतर ज्यावेळी ठाणे जिल्ह्याचे जे कलेक्टर होते त्यांचं नाव होतं मिस्टर लॉ. तर या मिस्टर लॉ यांनी याचा सविस्तर अहवाल बनवला. ही लेणी त्यावेळी मग पुरातत्व खातं, ज्याला आपण असं म्हणतो की कालांतराने पुरातत्व खात्याची जी निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये नंतर मग हे वर्गीकृत झालं. खऱ्या अर्थानं याला जो राष्ट्रीय दर्जा दिला गेलेला आहे हा 20व्या शतकातील आहे. कारण साधारणतः आपण जर भारत स्वतंत्र झाला त्यावेळी खऱ्या अर्थानं पुरातत्व खातं जे भारताकडे ज्यावेळी आलं तर भारतातील जे लोक आहेत ते नेहमीप्रमाणे उदासीन आहेत, कारण त्यांना आपल्या ऐतिहासिक धरोहराचं काही देणं घेणं नाही. पण इथे मात्र आपल्याला बघायला गेलं तर बिकट अवस्थेमध्ये आहे. त्यावेळी देखील स्थिती फारशी चांगली नव्हती. नंतरच्या कालखंडामध्ये हा जो काही प्रदेश आपल्याला तुटलेला देखील बघायला मिळतो. त्याचं कारण असं आहे की एका विशिष्ट कालखंडामध्ये कोकण प्रांताला एक भयंकर भूकंपाचा धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यामध्ये कोकण प्रांतातील अनेक ऐतिहासिक स्मारकांची हानी झालेली आहे. त्यामध्ये कोंढाणे लेणी जशी आहे तशीच इथून रायगड जिल्ह्यात सुधागडपाली नावाचा जो सुधागडपाली तालुका आहे त्यामध्ये देखील असलेल्या लेण्यांना जसे ठाणाले आणि खडसांबले या दोन्ही लेण्यांना या भूकंपाच्या धक्क्याचा तीव्र फटका बसलेला आहे. याही लेणीला तसाच फटका बसलेला आहे. नाही तर अतिशय सुंदर लेणी या ठिकाणी बघायला मिळते. लेणीची रचना बघितली तर या ठिकाणी एक प्रमुख चैत्यविहार आहे. 16 एकूण लेणी आहेत, परंतु यातील प्रमुख जे आकर्षण आहे ते इथलं चैत्यगृह आणि दुसरं जे आहे ते इथलं विहार. तर या चैत्यगृहामध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी एक चैत्यगृह आहे. सुंदर असं चैत्यगृह आहे. मध्यभागी एक स्तूप आहे, तो बिकट अवस्थेमध्ये आहे. थोडा कणाकणाने झिजत चाललेला आहे. पुरातत्व खात्याला आमचं हेच सांगणं असेल की किमान तुम्ही या विषयाकडे लक्ष द्यावं, जेणेकरून कोकणातील हा ऐतिहासिक वारसा आहे तो देखील जतन झाला पाहिजे. तर मित्रांनो, अशा ऐतिहासिक धरोहरांचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. यानंतर या लेणीमध्ये जर आपण आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते की इकडे एक लाकडाची कमान आपल्याला बघायला मिळते की जी साधारणतः एक 2000 वर्ष जुनी आहे. आश्चर्याची गोष्ट ती आजही या ठिकाणी बघायला मिळते, हे वैशिष्ट्य आहे. नाहीतर संपूर्ण भाग जो होता तो नष्ट झालेला आहे. काही भाग पडलेला आहे भूकंपाच्या धक्क्यामुळं. जे आपण माझ्या पाठीमागे बघताय जे दगड पडलेले आहेत ते चैत्यगृहाचे आहेत. तो भाग पडलेला आहे भूकंपाच्या धक्क्यामुळं. येथील काही दगड देखील तसेच पडलेले आहेत. तर मित्रांनो, असा हा कोंढाणे लेणीचा जो काही वारसा आहे तो या ठिकाणी कणाकणाने दिसतो आहे. लेणीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण असा जो प्रदेश बघायला मिळतो, भूभाग बघायला मिळतोय, हा चैत्यगृहाचा आहे. लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा ही चैत्य कमान बघायला भेटत असेल. अतिशय सुंदर अशा पद्धतीची चैत्य कमान आहे. म्हणजेच ज्याला आपण असं म्हणतो की माणसाला हे निर्माण करणे शक्य आहे का, तर निश्चितच नाही असं म्हटलं जातं. ब्रिटिशांनी तर त्यावेळी हे मनुष्याला निर्माणच करता येऊ शकत नाही ही धारणा त्यांची झाली होती. परंतु शेवटी येथील शिलालेख वगैरे जे काही आहेत ते आपल्याला सांगतात की होय, हे माणसानेच निर्माण केलेलं आहे आणि कुठलीही अशी वास्तू नाही जी निर्माण करण्यासाठी कुठली चमत्कारिक वस्तू इथे अस्तित्वात आहे. तर हा झाला तुमचा मुख्य चैत्यगृहाचा प्रवेशद्वार.
पिंपळ पानाच्या आकृतीचं हे प्रवेशद्वार आहे। त्यानंतर या ठिकाणी अतिशय कलाकुसर दर्जाची या ठिकाणी सुंदर पद्धतीने वरच्या पट्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर रंगकाम बघायला मिळतं। त्यानंतर या प्रदेशामध्ये तुम्हाला खास करून काही छज्जे बघायला मिळतील, त्याच्यानंतर रेलिंग पट्टी ज्याला आपण वेदिका पट्टी म्हटलं जातं, आणि त्यानंतर इकडे आपण ज्यावेळी येतो त्यावेळी हे सुंदर असं काय आहे, विहार आहे। त्यामध्ये दोन स्तंभ, दोन्ही पट्टीवरती वरती आणि खाली दोन शिलालेख आहेत। दोन्ही शिलालेख एकाच पद्धतीचे आहेत, फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळी जे काही शिलालेख कोरण्याचा प्रयत्न केला तो पहिला वरती केला, नंतर या ठिकाणी खाली केलेला आहे। कारण कुठलंही बांधकाम करत असतेवेळी वरून खाली बांधकाम करत येण्याची प्रक्रिया ही प्राचीन काळातील आहे, तर बांधकाम असं वरून होत आलेलं आहे। त्यामुळे पहिला शिलालेख वरती कोरण्याचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेस झाला नाही, मग खालच्या पट्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। हा शिलालेख देखील तितकाच महत्त्वाचा आहे। शिलालेखाची लिपी जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण ते लिपी काय आहे हे देखील समजून घेण्याचा जर प्रयत्न केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, कोणती कठीण गोष्ट नसते। आता या ठिकाणी तुम्हाला ही लिपी बघायला भेटेल। तर या ठिकाणी काही अक्षर तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। या ठिकाणी बघा, पहिला अक्षर हे क आहे, दुसरा नला ह जोडलेला आहे, परत स आहे, म्हणजे शब्द होतो कन्नस। त्यानंतर पुढे शब्द आहे, अवरती अनुस्वार आहे, तला मात्रा आहे, वला काना आहे, सला वेलांटी आहे आणि नला काना आहे। काय शब्द तयार झाला तर अंत्यवासिना। अंत्यवासिना नंतर आहे ब आहे, ल आहे, क ला मात्रा आहे आणि न आहे, याचा अर्थ होतो बलकेन, आणि शेवटचा आहे क आणि तवर अनुसार कतंग। आता या ठिकाणी हे एक शिल्प आहे, सुंदर असं शिल्प आहे। याची कलाकृती जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल, अतिशय सुंदर असं शिल्प होतं या ठिकाणी। हा यक्षाचा शिल्प आहे। याच्या कानांवरून तुमच्या असं लक्षात येईल की ही जी शैली आहे ही ग्रीक शैली आहे, ही शैली भारतीय नाही, तर ही काय आहे, ग्रीक शैली आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट बघायला भेटेल की या शिलालेखाचा अर्थ असा आहे की कन्नाचा शिष्य, म्हणजे कन्न नावाच्या व्यक्तीचा शिष्य, अंत्यवासिना म्हणजे शिष्य, बलक नावाची व्यक्ती आहे आणि त्यानं हे शिल्प कोरण्यासाठी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे, म्हणून त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे। म्हणजे अशा पद्धतीचा हा काय आहे, शिलालेख आहे। त्या शिलालेखामध्ये काय काय लिहिलेलं असतं, दुसरा जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बारकस येथील हमयदक्ष हा कुचिकाचा मुलगा आहे, यानं याच्या पाठीमागं असलेलं विहार दान दिलेला असा उल्लेख आहे। तो देखील तुम्हाला इथे शिलालेख बघायला भेटेल। वरती देखील शिलालेखामध्ये सेम पट्टी आहे। अजून एक शिलालेख इथे संशोधित करायचा आहे जो अपूर्ण आहे। तर मित्रांनो, थोडासा इतिहास पाहूया या लेणीचा। साधारणतः इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या लेणीची निर्मिती झालेली आहे। सातवाहन राजांच्या कालखंडामध्ये या लेणीची निर्मिती झालेली आहे। विहार, चैत्यविहार, ज्याला चैत्यकोटी देखील म्हटलं जातं, जिथं दीर्घिकेमध्ये अर्धस्तूप आहे जो या स्तूपाची प्रतिकृती आहे। जर स्तूप भविष्यामध्ये नष्ट झाला तर तो कशा पद्धतीने रिडेव्हलपमेंट करायचं याचं ते प्रति मॉडेल असं म्हटलं जातं। या ठिकाणी काही युगल शिल्प आपण पाहतो, लोक युगल शिल्प म्हणतात, परंतु त्यामध्ये काही भाव कोरलेले आहे। जसं एखादा सैन्य दलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या भावना, घरची परिस्थिती असते, तशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी कोरलेली बघायला मिळते। यानंतर मित्रांनो, असते आपण ज्यावेळी हा संपूर्ण लेणीचा परिसर पाहतो, त्या लेणीमध्ये आपल्याला सातवाहनांच्या पाऊलखुणा, हजारो वर्षाच्या व्यापारी मार्गाच्या पाऊलखुणा, व्यापाऱ्यांच्या पाऊलखुणा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। तर तुर्तास ब्लॉगमध्ये आपण इथे समाप्त करत आहोत। मित्रांनो, कोंढाणे लेणीचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हा देखील या ठिकाणी नमूद करा, आणि आपल्याला आवडला असेल तर निश्चितच याला सबस्क्राईब करा। आणि कोकणी पाऊलवाटा आपल्याला विविध कोकणातील भूप्रदेशामध्ये घेऊन जातील, तर अशा या ऐतिहासिक पाऊलवाटा आपण समजून घेण्यासाठी निश्चितच कोकणी पाऊलवाटाला सबस्क्राईब करा आणि आपच्या या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय निश्चित द्या। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आपल्याला पुढचा कोकणाचं प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो त्या राजमाची किल्ल्याकडे निघायचं आहे। तर इथूनच आता आपण पुढचा प्रवास सुरू करत आहोत।